ब्राह्मणाने संवर्धित केलेली, मंत्र्यांच्या सल्लामसलतरूपी मंत्रांनी मंत्रित झालेली आणि शास्त्राचे अनुसरणरूप शस्त्राने सज्ज झालेली क्षात्र शक्ती कधीही पराभूत न होता सतत विजयी होत राहते. मंत्री आणि पुरोहित यांचे सहाय्य घेऊन जबाबदारी नसलेल्या सामान्य अधिकाराच्या कामावर अमात्यांची नेमणूक करून गुप्त कसोट्यांच्या द्वारा त्यांच्या शुद्धतेची परीक्षा करावी. ज्याला यज्ञाचा अधिकार नाही त्याचा यज्ञ करण्यास अथवा अधिकार नसलेल्यास वेद शिकविण्यास राजाने सांगितले असता ते सहन न होऊन तसे करण्याचे नाकारले म्हणून पुरोहिताला कामावरून दूर करावे. त्याने गुप्तहेरांच्या द्वारा एकेका अमात्याला प्रथम शपथ घालून फितुरीस प्रवृत्त करावे. त्यांनी म्हणावे, हा राजा अधार्मिक आहे, तेव्हा आता आपण दुसरा धार्मिक राजा, ह्याच्याच कुलातील राज्याचा हक्क सांगणारा कोणी, ह्याच्या मर्जीत